इथे लावत आहे. आणि मेन आता आपण नाशिकमध्ये आहोत म्हटल्यानंतर प्रभू श्रीरामचंद्र यांच्या पदस्पर्शाने पाहून झालेली ही भूमी, त्याच्यामुळे वाव चला लेझर शो. हे बघा आता इथे पाणी देखील चालू करण्यात आलेलं आहे. येस, सो म्युझिक देखील आहे, जसं तुम्ही ऐकू येत असेल तुम्हाला. सो हा तो म्युझिकचा सेटअप इथे उघडण्यात आला. अशा 25 जण, सगळे सेफ्टी प्रिकॉशन्स वगैरे आहेत त्याच्यामध्ये. बघा इथे जर तुम्ही बघितलं तर इथं किड सेक्शन, वेगवेगळ्या गोष्टी खेळण्यासाठी आहेत. नमस्कार, भटकंती 89मध्ये मी दीपक वाकसोरे पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो. या ठिकाणी आज आपण आता सध्या आहोत नाशिकमध्ये. आणि नाशिकमध्ये आल्यानंतर आपल्याला जर माहीत असेल तर गोदा पार्क हा एक जुना प्रोजेक्ट होता. खास राजसाहेब ठाकरे यांच्या मनातील ही संकल्पना होती त्यावेळेसची. आणि त्या अनुषंगाने नगरपालिकेने आत्ता गोदा पार्क ही संकल्पना संपुष्टात आणलेली, पूर्ण केलेली आहे. सो म्हटलं चला आपण नाशिकमध्ये आहोत आणि नेमकेच याचं उद्घाटन झालेलं आहे, तर म्हटलं एक्सप्लोर करूयात आणि तुमच्यासोबत देखील शेअर करूया. सो आज आपण कवर करणार आहोत नाशिकमधील गोदा पार्क. सो नक्की तो कुठे आहे आणि कधी चालू होतो, तिकीट काय आहे आणि मध्ये काय काय गोष्टी आहे, कधी आले पाहिजे कधी नाही आले पाहिजे, या सगळ्या गोष्टी इथे आपण कवर करणार आहोत. हे बघा, हे आहे इथे गोदा पार्क आणि इथे आपल्याला आहे तिकीट सेक्शन. सायंकाळी 5:30 ते 9:30 चालू असतं. बघा इथे बोर्ड देखील लावलेलं आहे, गोदा पार्क नाशिक. 3 वर्षाखालील मुलांना फ्री आहे आणि बाकी ॲडल्ट म्हणजे 3च्या वरती जे असतील 30 रुपये. टायमिंग 5:30 ते 9:30. सो असा हा सेटअप एकदम लोड काय म्हणता रोडच्या लगत. चल, इथे भरपूर अशा पार्किंगला जागा आहे इथे टू व्हीलरसाठी आणि इथे मेंटेन करण्यासाठी देखील स्टाफ आहे तिथे. तो त्यांच्या वतीने सांगण्यात येते की प्रॉपर पार्किंगच्या ठिकाणी गाडी लावा, जेणेकरून ट्रॅफिक होणार नाही. गोदा पार्क हे बघा, इथून ॲक्च्युली चालू होतोय गोदा पार्क. हा इकडून अशोक स्तंभचा रस्ता आपल्याला समजला असेल, सिद्धेश्वर मंदिर, आणि त्याच्या लगतच हा गोदा पार्क. फूड सेक्शन पहिले आपण कवर करतोय. सो वेगवेगळे फूड्स तुम्हाला इथे बघायला भेटतील, चौपाटी टाईप. आणि ते घेतल्यानंतर इथे पार्सल घेऊन तुम्ही ह्या साईडला बसू शकता. तसं थिएटर कसं असतं त्या टाईपाचा सेटअप बनवला इथे, जेणेकरून जे पण तुम्ही घेतायत खायला ते इथे बसून खाऊ शकता. आणि हा मधला जो पॅच आहे हा कशासाठी अजून मला काही समजलेलं नाही. मे बी फ्युचरमध्ये काही त्यांचं प्लॅनिंग असेल, जेणेकरून लोक इथे बसून एन्जॉय करतील. आणि हा आजूबाजूचा नजारा. आपण फॅमिलीसोबत आलेलो होतो, बट असा विषय झाला की आपण आलो आहे 6-6:30ला आणि अजून इथे काही सेटअप पूर्ण झालेला नाही आहे. बघा लाईटिंग वगैरे चालू आहे, त्याच्यामुळे भरपूर काही गोष्टी आपल्याला कवर करता येणार नाही, कारण की त्यांचं अजून काही हे बघा लावायच्याच गोष्टी चालू आहेत. मोमोज कॉर्नर वगैरे. आणि शेजारीच आपली मस्त गोदावरी, इथून तुम्ही बघू शकता, क्लास है ना, ही आपली गोदावरी नदी. आणि त्याच्याच काठी हा गोदा पार्कचा प्रोजेक्ट. सो हे बघा, आता आपण थोडंसं खाली फूड सेक्शनच्या पुढे आलेलो आहे. आणि हे उद्या क्रिसमस आहे आणि त्या अनुषंगाने यांचं एक्स्ट्रा काही गोष्टी इथे लावण्यात येत आहे असं मला सांगितलं गेलं आहे. आणि हे बघा, इथून एंट्री, हा बसायचा पॉईंट, इथे वॉशरूम वगैरे देखील आहेत आत. सो मेन रस्ता लगेचच हा गोदा पार्कचा सेटअप, इथे एंट्री. आणि बघा हे खालचे व्ह्यूज जे तुम्ही बघू शकता. समोर बघा लाईटिंग. म्हणजे सायंकाळचा जर वेळ असेल, तुम्हाला जर निवांत म्हणण्यापेक्षा लहान मुलांना घेऊन तुम्हाला जर वॉकला यायचं असेल, काही त्यांना खेळायला काही गोष्टी दाखवायच्या असतील, सो नदीकाठी येऊन नक्कीच तुम्ही एन्जॉयमेंट इथे घेऊ शकता. सो भरपूर अशी गर्दी हळूहळू होईल इथे. आपण लवकर आलेलो आहे, त्याच्यामुळे लाईटिंग्स जस्ट आत्ता चालू केलं आहे त्यांनी.
मध्ये पाणी आहे इथे, पण अजून तिथं पाणी वगैरे काही नाही आहे, त्याच्यामुळे ते बंद आहे. नाही तर तिथे एक शो, लेझर शो काइंड ऑफ करण्याचा प्रयत्न त्यांचा. थोडंसं पुढे जाऊन दाखवतो तुम्हाला. ठीक आहे, बसायला भव्य दिव्य अशी जागा आहे. सो तुम्ही बसू पण शकता, वॉक करू शकता. फोटो सेशनसाठी तर उत्कृष्ट असे पॉईंट्स. सेल्फी लवर्स, हे बघा इथे लाइटिंगचा शो असा लावलेला आहे. है ना, मस्त. सो हे जे टेम्पो वगैरे जे दिसत आहेत हे ॲक्च्युली उद्या ख्रिसमस आहे. सो त्या अनुषंगाने काही एक्स्ट्रा सेटअप लावायचा त्यांचा मानस, आणि म्हणून ते इथे लावत आहे. आणि मेन आता आपण नाशिकमध्ये आहोत म्हटल्यानंतर प्रभू श्रीरामचंद्र यांच्या पदस्पर्शाने पाहून झालेली ही भूमी, त्याच्यामुळे त्यांचा एक देखावा इथे लावण्यात आलेला बघा. शूर्पणखा, राम, लक्ष्मण, सीता. बघितलं, राम, लक्ष्मण, सीता. सो तो देखावा इथे लावण्यात आलाय. आजूबाजूला नदी, म्हणजे बाजूने नदी जाते आणि आपण पूर्ण वॉक करतोय. सो तोच मेन कन्सेप्ट घेऊन हा प्रोजेक्ट इथे उभारण्यात आला आहे. हा पुढे किड्स सेक्शन जो आता आपण बघणार आहोत. हे बघा, डस्टबिन देखील ठेवलेले आहेत जेणेकरून कोणी कचरा करणार नाही. हा सेल्फी पॉईंट वरती जाऊन फोटो सेक्शनचा पॉईंट. जर तुम्ही बघितलं तर इथं किड्स सेक्शन, वेगवेगळ्या गोष्टी खेळण्यासाठी आहेत. बरोबर, या अशा गोष्टी तुम्हाला बघायला मिळतील. लहान मुलांसाठी वेगवेगळ्या गोष्टी इथे आहेत, जे आपण म्हणतो फिजिकल ॲक्टिव्हिटी. तर नक्कीच त्या अनुषंगाने या गोष्टी आहेत. बघा इथे काही असे शो आहेत, परंतु अजून हा चालू झालेला नाही आहे. तो हे देखील आहे. बघा छोट्या मुलांसाठी हा एक सेटअप. त्याला देखील तिकीट आहे, पण तिकीट तुम्हाला काढायचं. एंट्री जसं मी सांगितलं 30 रुपये फी. आणि हे बघा जम्पिंग जॅक. जम्पिंग जॅक लहान मुलांसाठी हे वाला आहे, 50 रुपये तिकीट. आणि हा जो आहे लावला आहे तिकीट कॉस्ट ₹100. 25 जम्प्स मिळतील तुम्हाला 100 रुपये. तो हा तो सेटअप. इथं ते बसवतील आणि 100 रुपयामध्ये 25 जम्प्स एक तुम्हाला दाखवतो. एक मुलगी जाते आणि पुढे हा गोदा पार्क एंड होतो. पुढे काही नाही आहे, हा शेवटचा सेक्शन. ते एक बफेलो ठेवले, त्याच्यावरती बसून ते राऊंडमध्ये ती फिरते आणि तुम्हाला खाली पाडते. तो एक गेम तिथे आहे ठेवलेला, पण तो देखील अजून चालू झालेला नाही आहे. चला आता हिला एक तुम्हाला हे दाखवतं नक्की काय आहे ते. नंबरमध्ये 25 जम्प्स. किती वर जाते ते बघूया. लाईट्स वगैरे लागल्यात. याच बाजूला नदी आणि हे इकडे झोका वगैरे खेळण्यासाठी सेक्शन, ज्याला काही तुम्हाला फी नाही आहे. चला सेटअप झालेला आहे. ऑल सेट, रेडी, स्टेडी अँड गो. चला हे बघा हे वरती चाललंय. किती वरती जाते बघा. अशा 25 जण. सगळे सेफ्टी प्रिकॉशन्स वगैरे आहेत, त्याच्यामुळे तो लोड घ्यायची गरज नाही. क्लास ठीक आहे. तर असे 25 जम्प्स तुम्हाला 100 रुपयात देण्यात येतील. आणि प्रेक्षकांचा
आकर्षण नक्कीच वेधून घेते. बघा हा लहानपणी आपण जो गेम खेळायचो 0-1-0 तो वाला गेम देखील आहे. झुला बघा इथं लाईट्स लागलेले आता. जसं आपण ट्रेकिंग करतो सो त्या अनुषंगाने एक ट्रेकिंगचा अनुभव येईल मुलांना. तसा सेटअप इथे उभारण्याचा प्रयत्न. हे बघा इथे दोरी देखील दिलेली आहे. तुम्हाला दोरीने चढून वर जायचं आहे, कसं क्लाइंब करायचं आहे ते तुम्ही ठरवू शकता. आणि ते घसरगुंडीसारखा सेटअप छान. बघा मुलांसाठी मातीचे खेळ म्हणजे मातीत जर खेळायचं असेल तर ही माती इथे आणून ठेवलेली, जेणेकरून मुलांना तुम्ही इथे उतरवू शकता आणि ते मुलं मातीचा आस्वाद घेऊ शकता. आजकाल कसं झालं आहे शहरी भागात माती वगैरे मुलांना नाहीच आहे, म्हणजे इनडोअरच सगळ्या ॲक्टिव्हिटी मोबाईल वगैरे. पण तुम्ही जर इथे आलात तर नक्कीच तुम्ही या मातीचा आस्वाद मुलांना देऊ शकता. येस, सो म्युझिक देखील आहे जसं तुम्ही ऐकू येत असेल तुम्हाला. सो हा तो म्युझिकचा सेटअप इथे उभारणार आहोत. इथे म्युझिक सिस्टम आणि इथे पाणी राहिले. पाणी अजून टाकलेलं नाही आहे, परंतु नक्कीच तिथे पाणी आणि हा लेझर शो आहे. तिथे म्युझिक आहे. आता इथे तो कॅमेरा जो 360 कॅमेरा असतो त्याचा सेटअप चालू आहे इथे बसण्यासाठी सोय. हे बघा आता इथे पाणी देखील चालू करण्यात आलेलं आहे आणि तिथे लाईट्स वगैरे लावलेले आहेत पाण्यात. सो बघण्यासाठी प्रेक्षणीय स्थळ आहे. हे बघा मस्त पाणी चालू आहे, त्याला लाईट्स वगैरे लावलेले आहेत. आणि तुम्ही इथे जसं वॉटरफॉलला जाऊन आपण फोटो काढतो बघतो तर तसा एक सेटअप उभारण्याचा हा प्रयत्न. छान असा सेटअप आहे हा. बघा आता मी थांबलेलो होतो तो पाणी देखील इथे चालू झालेलं आहे. म्हणून तुम्हाला म्हटलं 6-7 नंतर तुम्ही या, जेणेकरून सगळ्या लाईट्स लागलेल्या असतील आणि हा सेटअप इथे चालू करण्यात येईल. आता पाणी चालू झालं आहे, इथे लाईट्स देखील चालू होतील, जेणेकरून याची शोभा नक्कीच इम्प्रूव्ह होईल. क्लास. हे बघा प्रेशर वाढलं बघा. ती मजा. हे बघा लाईट्स देखील चालू झालेले आहेत. वाव, झाला लेझर शो. तो नक्कीच हे बघण्यासाठीच तुम्ही इथे नक्की या. आणि छान असा प्रोजेक्ट नगरपालिकेच्या वतीने हा गोदा पार्क तयार करण्यात आलेला आहे. नाशिककरांसाठी एक चांगला प्रोजेक्ट, यात काही शंका नाही. मस्त.
प्रॉपर कारंजा तयार झालेला आहे. आजूबाजूला पाणी, मस्त अशी लाइटिंग, क्लास. तो गोदा पार्कमधला हा अनुभव नक्कीच आपण अनुभवण्यासाठी आपण यावं असं मी रिकमेंड करेल. आणि तुम्हाला कुठल्याही प्रकारच्या निराशा होणार नाही याची शाश्वती मी देतो. नक्कीच तुम्हाला मनमुराद आनंद इथे लुटता येईल. आणि तुमचं मेन म्हणजे मन प्रसन्न होईल आणि तुम्हाला एक मोठासा रिलीफ भेटेल म्हणजे भेटेल, यात काही शंका नाही. तो या गोदा पार्कला, नाशिक. वाव, मस्त लाइटिंग, कारंजा आणि 360 डिग्री कॅमेरा. याची मजा घेण्यासाठी यायलाच लागतंय नाशिक गोदा पार्क. संपूर्ण विलॉग आपल्या भटकंती 89 वरती. बघा, लाइटिंग, सेल्फी पॉइंट, असे लाईट्स लावलेले आहेत झाडांवरती. नक्कीच फोटो काढण्यासाठी तुम्ही जर इंटरेस्टेड असाल आणि तुम्हाला आवड असेल, अर्थात प्रत्येकालाच आवड असेल, तो नक्कीच या आनंददायी अशा वातावरणात तुम्ही येऊ शकता. इथे लाईट देखील लागलेल्या आता. जे मगाशी आपण कव्हर केलं ते विदाऊट लाईट होतं, पण आता मी थांबलेलो आहे. म्हटलं तुम्हालाही ते दाखवता येईल आणि मलाही याचा एक आनंद आणि अनुभव घेता येईल. सो त्या अनुषंगाने मी थांबलेलो. ते बघा, मध्ये जर गेलात इथे, जर तुम्ही इथे फोटो सेशनसाठी आहे, इथे उभं राहून तुम्ही फोटो घेऊ शकता. असे सेक्शन्स केलेले आहेत. वा, क्लास. म्हणून म्हटलं निराशा होणार नाही यात शंकाच नाही. चल, जय श्रीराम. आणि इकडनं आपल्याला घ्यायचे आता एक्झिट. भरपूर वेळ झालाय, सो आता आपण घेऊयात एक्झिट. हा आहे एक्झिटचा गेट आणि हा टॉपचा व्ह्यू. इकडे किड सेक्शन, आपण जम्पिंग जॅक वगैरे बघितले तो. सेंटरचा पॉईंट, लाइटिंग, आणि तिकडे लेझर सेक्शन, कारंजा सेक्शन, फूड सेक्शन. चलो, सो यस, अशा पद्धतीने आपण कवर केला आज नाशिकमधील गोदा पार्क. सो जसं मी म्हटलं की 30 रुपये पर हेड अशा हिशोबाने तिकीट असणार आहे. लहान मुलांसाठी नाही, 1 वर्षाखालीलच्या मुलांना नाही आहे. बाकी हाफ तिकीट आहे, परंतु ॲडल्टसाठी 30 रुपये तिकीट. याल तर सायंकाळी 6-7 नंतर या, 5:30 नंतर चालू होऊन जातं. परंतु लाईट्स वगैरे जर तुम्हाला बघायचे असतील, एन्जॉय करायचे असेल तर नक्कीच अंधार पडल्यानंतर तुम्ही इथे येऊ शकता. आणि ख्रिसमस असल्या कारणाने थोडेसे 1-2 सेटअप त्यांनी इथे वाढवलेले. पण नॉर्मली जेवढं मी कवर केलं आहे तेवढंच आहे, बाकी एक्स्ट्रा काही नाही आहे. परंतु नक्कीच तुम्हाला जर शांत रमणीय असं, शांत म्हणण्यापेक्षा निसर्ग एन्जॉय करत असत आणि खास करून मुलांना वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटी कंडक्ट ज्या आपण करतो त्या जर खेळवायच्या असतील तर त्यासाठी छान असा सेटअप गोदा पार्कमध्ये उभारण्यात आला आहे. त्याचप्रमाणे तुम्ही चालत वगैरे जाऊन वेगवेगळ्या गोष्टी एक्सप्लोअर करू शकता. तो चालण्यासाठी भरपूर असा स्पेस आहे आणि मेन म्हणजे नदीच्या बाजूनेच हा सेटअप उभारण्यात आलेला आहे. त्याच्यामुळे हे बघा, हे तुम्ही बघू शकता, एकदम मस्त असा फील तुम्हाला इथे आल्यानंतर येईल, यात काही शंका नाही. आणि तुम्हाला आता माहितीच आहे, अशोकस्तंभ क्रॉस केल्यानंतर ज्यावेळेस तुम्ही रामवाडीकडे येता, सो त्या रामवाडीच्या जवळच रस्त्याला लागून हा गोदा पार्कचा प्रोजेक्ट महानगरपालिकेच्या वतीने उघडण्यात आला आहे. सो नक्कीच कधी आलात तर नाशिकमध्ये गोदा पार्क एक्सप्लोर करा. चलो, भेटूया अशा जागा भटकंतीमध्ये पुढच्या वेळेला.